नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उदाहरण संग्रह 41 इयत्ता 5वी गणित बघणार आहोत। पहिलं उदाहरण बघूया। दशांश अपूर्णांकात रूपांतर करून खालील बेरजा करा। पहिलं उदाहरण आहे 1.5 मीटर आणि 2.5 मीटर। बघा आता याचं सुरुवातीला आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे। 1.5 मीटर म्हणजेच काय तर 1.1/2 म्हणजेच 1.5 आणि 2.5 मीटर 2.5 मीटर म्हणजे 2.1/2 यालाच आपण 2.5 असे म्हणतो। आता याचा आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे। सुरुवातीला 1.1/2 बरोबर 1 दशांश चिन्ह 1/2 म्हणजे 0.50 किंवा 0.50 म्हणून एक संख्या ही पूर्ण होती, दशांश चिन्ह आणि पुढे 50। त्याचबरोबर 2.5 म्हणजे 2.1/2 बरोबर 2 ही संख्या पूर्ण संख्या आहे, दशांश चिन्ह आणि 50। या प्रकारे आपण 1.5 आणि 2.5 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे। आता आपल्याला बेरीज करायची आहे। बघा या प्रकारे आपण बेरीज करणार आहोत। 1 दशांश चिन्ह 50 अधिक 2 दशांश चिन्ह 50 यांची आपण करणार बेरीज। 0 अधिक 0 0, 5 अधिक 5 10, 0 हच्याला 1, या ठिकाणी दिलं दशांश चिन्ह 1 अधिक 1 2, 2 अधिक 2 4, म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 4 दशांश चिन्ह 0 0 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। म्हणजे 1.5 मीटर आणि 2.5 मीटर याची बेरीज मिळाली आपल्याला 4 दशांश चिन्ह 0 0 मीटर म्हणजेच काय तर 4 मीटर। यालाच आपण 4 मीटर असे सुद्धा लिहू शकतो, कारण या ठिकाणी 4 दशांश चिन्ह 0 0 म्हणजेच काय तर 4 मीटर। अशा प्रकारे हे पहिलं उदाहरण सोडवून झालेलं आहे। पुढचं उदाहरण बघणार आहोत 5.25 रुपये आणि 7.25 रुपये। आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला या दोन्ही अपूर्णांकांची बेरीज करायची आहे। सुरुवातीला यांचे आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचे आहे। सुरुवातीला 5.25 रुपये म्हणजे किती तर या प्रकारे आपण लिहिणार 5.25 रुपये। 5.25 रुपये म्हणजेच काय तर 5 रुपये पूर्ण आहेत का नाही, म्हणजे 4.3/4 यालाच आपण 5.25 रुपये असे म्हणतो। मग आता या ठिकाणी याचं दशांश अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचे आहे। या ठिकाणी 4 ही संख्या पूर्ण होती म्हणून 4 दशांश चिन्ह 3/4 म्हणजेच 0.75 म्हणून या ठिकाणी 4 दशांश चिन्ह 75 हे झाले 5.25 रुपये। आता 7.25 रुपये म्हणजे किती ते लिहिणार आहोत आपण दशांश अपूर्णांकात। 7.25 रुपये बरोबर या ठिकाणी 7.1/4 म्हणजेच 7.25 रुपये। या ठिकाणी 7 ही संख्या पूर्ण होती म्हणून 7 दशांश चिन्ह 1/4 म्हणजेच 0.25 म्हणून 7 दशांश चिन्ह 25। आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे रूपांतर आपण दशांश अपूर्णांकात केलेले आहे। आता आपल्याला करायचे आहे बेरीज या प्रकारे 4 दशांश चिन्ह 75 अधिक 7 दशांश चिन्ह 25। आता करणार आहोत आपण बेरीज। 5 अधिक 5 10, 0 हच्याला 1, 1 अधिक 7 8, 8 अधिक 2 10, या ठिकाणी 0 हच्याला 1, या ठिकाणी लावून घेतलं दशांश चिन्ह 1 अधिक 4 5, 5 अधिक 7 12, म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 12 दशांश चिन्ह 0 0 म्हणजेच किती 12 रुपये। या ठिकाणी तुम्ही 12 दशांश चिन्ह 0 0 लिहू शकता किंवा 12 रुपये सुद्धा लिहू शकता। तिसरं उदाहरण आहे 6.5 मीटर आणि 3.25 मीटर। आता सुरुवातीला 6.5 मीटर याचे आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करणार आहोत। बघा या प्रकारे 6.5 मीटर बरोबर या ठिकाणी 6 ही संख्या पूर्ण आहे आणि 6.5 म्हणजे 6.1/2 म्हणजे अर्धा
म्हणजे 6 ही संख्या पूर्ण आणि अर्धा म्हणजेच बनले 6.5 बरोबर 6 दशांश चिन्ह 1/2 म्हणजेच किती अर्धा अर्धा म्हणजेच किती तर 0.50 म्हणून या ठिकाणी 6 दशांश चिन्ह 50 हे बनले 6.5 आता 2.5 मीटर याचे सुद्धा आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे 2.5 मीटर बरोबर या ठिकाणी 2.5 म्हणजे 3 ही संख्या पूर्ण आहे का नाही म्हणून 2 पूर्णांक 2.5 म्हणजे 2.3/4 यालाच आपण 2.5 म्हणतो आता या ठिकाणी 2 ही संख्या पूर्ण आहे म्हणून 2 दशांश चिन्ह 3/4 म्हणजेच किती 0.75 म्हणून 2 दशांश चिन्ह 75 हे बनले 2.5 मीटर आता आपल्याला दोन्ही दशांश अपूर्णांकांची बेरीज करायची आहे म्हणून 6 दशांश चिन्ह 50 अधिक 2 दशांश चिन्ह 75 यांची आपल्याला बेरीज करायची आहे 0 अधिक 5 5 5 अधिक 7 12 2 हच्याला 1 या ठिकाणी दशांश चिन्ह 1 अधिक 6 7 7 अधिक 2 9 म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं ते म्हणजे 9 दशांश चिन्ह 25 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे या ठिकाणी मीटर मध्ये होतं म्हणून या ठिकाणी लिहिणार मीटर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे तिसरं उदाहरण सुद्धा सोडवलं आहे पुढचा प्रश्न आहे त्यातील पहिलं उदाहरण आहे 23.4 अधिक 87.9 या दोन्ही संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे बघा या प्रकारे आपण त्यांना उभ्या मांडणीत मांडणार आहोत 23.4 अधिक 87.9 आता या ठिकाणी सुरुवातीला आपण उजव्या साइडने बेरीजेला सुरुवात करणार आहोत 9 अधिक 4 13 3 हच्याला 1 1 अधिक 3 4 4 अधिक 7 11 या ठिकाणी दशांश चिन्ह 11 मिळाले या ठिकाणी 1 हच्याला 1 1 अधिक 2 3 3 अधिक 8 11 म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 111 दशांश चिन्ह 3 आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं युनिट त्याला लावलेलं नव्हतं मीटर सेंटीमीटर रुपये असं नव्हतं म्हणून या ठिकाणी हे आपल्याला त्याचं उत्तर मिळालं आहे पुढचं उदाहरण आहे 35 दशांश चिन्ह 74 अधिक 816 दशांश चिन्ह 6 यांची सुद्धा आपल्याला बेरीज करायची आहे उभ्या मांडणीत आपण या प्रकारे मांडून घेणार आहोत अधिक बघा 35 दशांश चिन्ह 74 आपण लिहून घेतलेले आहे नंतर 816 दशांश चिन्ह 6 आहे सुरुवातीला हे जे दशांश चिन्ह दिलेलं आहे हे दशांश चिन्हाच्या खाली मांडून घ्यायचं आहे नंतर 6 हा अंक होता म्हणून या ठिकाणी 7च्या खाली आपण 6 लिहिला नंतर 816 ही संख्या या प्रकारे लिहायची बघा 8 1 आणि 6 5च्या खाली 6 3च्या खाली 1 आणि हा 8 इकडे या प्रकारे ही संख्या आपण लिहिलेली आहे आता या ठिकाणी 4च्या खाली कोणताही अंक नाही म्हणून या ठिकाणी या प्रकारे आपण फुली मारून घेतली आता 4 अधिक फुली म्हणजे 4 7 अधिक 6 13 3 हच्याला 1 दशांश चिन्ह होतं म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह 1 अधिक 5 6 6 अधिक 6 12 2 हच्याला 1 1 अधिक 3 4 4 अधिक 1 5 आणि हा 8 म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 852 दशांश चिन्ह 34 या प्रकारे हे उत्तर मिळालं आहे पुढचं उदाहरण आहे 6 दशांश चिन्ह 95 अधिक 74 दशांश चिन्ह 88 या प्रकारे आपण उभ्या मांडणीत त्याला मांडून घेणार आहोत 6 दशांश चिन्ह 95 अधिक 74 दशांश चिन्ह 88 या प्रकारे आपण मांडून घेतलेला आहे आता आपण उजवीकडनं बेरजेला सुरुवात करणार आहोत 5 अधिक 8 13 3 हच्याला 1 1 अधिक 9 10 10 अधिक 8 18 8 हच्याला 1 दशांश चिन्ह लावून घेतलं 1 अधिक 6 7 7 अधिक 4 11 1 हच्याला 1 1 अधिक 7 8 म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं ते म्हणजे 81 दशांश चिन्ह 83 पुढचं उदाहरण बघणार आहोत 41 दशांश चिन्ह 03 अधिक बघा आता सुरुवातीला या ठिकाणचं जे दशांश चिन्ह आहे हे दशांश चिन्हाच्या खाली लिहून घेतलं
नंतर हा जो 9 अंक आहे हा एकाच्या खाली लिहून घ्यायचा आहे व्यवस्थित. जर तुम्ही चुकीने तो 4च्या खाली लिहिला तर तुमचं उत्तर 100% चुकणार. म्हणून सुरुवातीला दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहून घेतला. नंतर दशांश चिन्हाच्या अगदी शेजारी 9 हा अंक एकाच्या खाली आपण लिहून घेतलेला आहे. नंतर दशांश चिन्हाच्या नंतरचा अंक आहे 9, 8 तो या प्रकारे लिहून घ्या. आता या ठिकाणी उजवीकडनं आपण सुरुवात करणार आहोत. 3 + 8 11 1 हच्याला 1 1 + 0 + 9 10 0 हच्याला 1 या ठिकाणी लावून घेतलं दशांश चिन्ह. 1 + 1 2 2 + 9 11 1 हच्याला 1 1 + 4 5 या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ते म्हणजे 51.01 या प्रकारे हे उत्तर मिळालेलं आहे. तिसरा प्रश्न बघणार आहोत. त्यातील पहिलं उदाहरण दिलेलं आहे 51.4 सेमी अधिक 68.5 सेमी. या ठिकाणी अशा प्रकारे त्यांना उभ्या मांडणीत आपण लिहून घेतलेलं आहे. आता आपण करणार आहोत बेरीज. 4 + 5 9 दशांश चिन्ह लावून घेतलं. 1 + 8 9 5 + 6 11 म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं आहे ते म्हणजे 119.9 आणि याला युनिट लावून घ्यायचं आहे ते म्हणजे सेमी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं ते म्हणजे 119.9 सेमी. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 94.7 मीटर अधिक 1738.45 मीटर. या प्रकारे आपण लिहिणार 94.7 मीटर. आता या ठिकाणी दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहिलं. नंतर दशांश चिन्हाच्या आधीचा अंक होता 1738 या प्रकारे लिहिलं 1738 दशांश चिन्ह 45 मीटर होतं म्हणून या प्रकारे 45 मीटर लिहून घेतलं. आता करायची आहे बेरीज. 5च्या वरती कोणताही अंक नाही म्हणून या ठिकाणी या प्रकारे क्रॉस लावून घेतला. आता या ठिकाणी कोणताही नंबर नाही अधिक 5 केले तर 5 7 + 4 11 1 हच्याला 1 या ठिकाणी लावून घेतलं दशांश चिन्ह. 1 + 4 5 5 + 8 13 3 हच्याला 1 1 + 9 10 10 + 3 13 3 हच्याला 1 1 + 7 8 आणि एकाचा 1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं ते म्हणजे 1833.15 मीटर. तिसरं उदाहरण बघणार आहोत. बघा या ठिकाणी दिलं आहे तिसरं उदाहरण 5158.75 रुपये अधिक 841.25 रुपये. या प्रकारे आपण उभ्या मांडणीत लिहून घेणार आहोत. बघा सुरुवातीला पहिला अंक लिहून घेतला. नंतर दुसरा अंक लिहिताना या ठिकाणी दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लावून घेतलं. 841 अंक या प्रकारे लिहिला. बघा 8च्या खाली 1 ही संख्या 5च्या खाली 4 आणि 1च्या खाली 8 नंतर दशांश चिन्ह 25 या ठिकाणी सुद्धा त्याचं युनिट दिलेलं होतं ते म्हणजे रुपये. आता करायची आहे बेरीज. 5 + 5 10 0 हच्याला 1 1 + 7 8 8 + 2 10 0 हच्याला 1 दशांश चिन्ह लावून घेतलं. 1 + 8 9 9 + 1 10 0 हच्याला 1 1 + 5 6 6 + 4 10 0 हच्याला 1 1 + 1 2 2 + 1 2 + 8 10 0 हच्याला 1 1 + 5 6 म्हणजे या ठिकाणी 6000.00 म्हणजेच 6000 रुपये हे आपल्याला उत्तर मिळालं. अशा प्रकारे आज आपण उदाहरण संग्रह 41 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.